बघा, थर्ड चॅप्टर शेवटचा पार्ट मध्ये आपण आहे. ठीक आहे. मागच्या लेक्चरला ऍडव्हान्टेजेस झाले कशाचे, क्लोज्ड सायकल गॅस टर्बाइन, कॉन्स्टंट प्रेशर गॅस टर्बाइन प्लांट. ठीक आहे. क्लोज्ड सायकल का म्हणले तर त्याचे जे बाहेर पडणारे गॅसेस आहेत त्याच्यापासून पडणारी हीट आहे ती हीट आपण परत यूज करतोय. ठीक आहे. म्हणून त्याला काय म्हणले, क्लोज्ड गॅस टर्बाइन. त्याच्यानंतर बघा त्याचे ऍडव्हान्टेजेस पाहिले होते. शेवटचा पार्ट राहिलेला आहे आपला, तो आज संपव म्हणजे थर्ड चॅप्टर कम्प्लीट होईल. ठीक आहे. बघा, कॉम्पोनंट्स ऑफ गॅस टर्बाइन. आता पहिल्या पार्ट मध्ये काय होतं, आपलं स्टीम टर्बाइन होतं. ठीक आहे. आणि दुसरं गॅस टर्बाइन आहे. डिफरन्स तरी ऍटलिस्ट लक्षात ठेवा स्टीम टर्बाइन आणि गॅस टर्बाइन मध्ये. स्टीम टर्बाइन मध्ये काय असते, वॉटर पासून जी स्टीम तयार केलेली आहे बॉयलर मध्ये त्याचा यूज करून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. ठीक आहे. तर गॅस टर्बाइन मध्ये कसं आहे, जे कंबशन चेंबर मध्ये फ्ल्यू गॅसेस तयार होतात त्या फ्ल्यू गॅसेसच्या सहाय्यानं टर्बाइन रन करून आपण काय करतोय, इलेक्ट्रिसिटी जनरेट करतोय. ठीक आहे. बघा, कॉम्पोनंट्स ऑफ गॅस टर्बाइन. गॅस टर्बाइनचे कॉम्पोनंट कोणते कोणते. पहिला आहे एअर इनलेट सिस्टीम, सगळ्यात महत्वाचा आहे. ठीक आहे. एअर इनलेट सिस्टीम सगळ्यात महत्वाचं आहे कारण त्याच्यामध्ये एअरच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, कंबशन करू शकतो. ठीक आहे. त्या एअरची ह्युमिडिटी किंवा कंटेमिनेशन जे असेल ते आपल्याला काय करायला लागणार आहे, रिमूव्ह करावं लागणार आहे. आणि त्याच्या सहाय्याने आपण एअर सप्लाय करणार आहे. एअर कुठं सप्लाय करायचे आहे तर कंबशन चेंबरला. ठीक आहे. We design it to modify the quality of air under various temperature, humidity and contamination situation to make it suitable for use. कसली पण हवा सप्लाय करून चालणार नाही. ठीक आहे. त्याच्यामध्ये ह्युमिडिटी कमी पाहिजे, टेम्परेचर जास्त पाहिजे, कंटॅमिनेशन कमी पाहिजे. मग अशा पद्धतीची जी एअर आहे ती एअर आपण कंबशन चेंबरला सप्लाय करणार आहोत. अँड हेल्प टू इन्क्रीज द इफिशियन्सी ऑफ टर्बाइन. म्हणजे जर चांगली एअर सप्लाय केली तर इफिशियन्सी टर्बाइनची वाढणार आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, एअर इनलेट सिस्टीम मध्ये एअर सप्लाय करायची आहे. कशी तर हाय टेम्परेचर, ह्युमिडिटी कमी असणारी, कंटेमिनेशन कमी असणारी, जेणेकरून काय होईल तर टर्बाइनची इफिशियन्सी वाढेल. ठीक आहे. कंबशन करण्यासाठी ही एअर मस्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, कॉम्प्रेसर. वी युजली यूज विथ द गॅस टर्बाइन रोटेटिंग कॉम्प्रेसर. ठीक आहे. कॉम्प्रेसर पाहिला असेल, पंक्चरच्या दुकानामध्ये असते. ठीक आहे. कॉम्प्रेसर मोठी टाकी असते. ठीक आहे. त्याला कॉम्प्रेसर म्हणतात. इट ड्रॉज द एअर थ्रू द फिल्टर टू रिमूव्ह द डस्ट. म्हणजे तो ऍटमॉस्फिअरची एअर आतमध्ये घेतो फिल्टर करून. ठीक आहे. त्याच्यानंतर द रोटरी ब्लेड्स इन द कॉम्प्रेसर पुश द एअर थ्रू द स्टेशनरी ब्लेड्स टू रेज द प्रेशर ऑफ एअर. जे ब्लेड्स असतात कॉम्प्रेसर मध्ये, ठीक आहे, ते काय करतात, एअर काय करतात, पुश करतात. कुठं, स्टेशनरी ब्लेडला. स्टेशनरी ब्लेड मध्ये गेल्यानंतर काय होतंय, त्याचं प्रेशर वाढतंय. जिथं तुम्ही गाडीची सर्व्हिसिंग वगैरे करता तिथं पण कॉम्प्रेसर असतोय बघा, वॉटर आणि ते मिक्स असते. ठीक आहे. तर काय होतंय, प्रेशर वाढतंय. सो वी कॅन से दॅट वी यूज द कॉम्प्रेसर टू हॅव अ हाय प्रेशर एअर. तर कॉम्प्रेसर कशासाठी यूज करायचं तर हाय प्रेशर एअर कंबशन चेंबरला सप्लाय करण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, रिजनरेटर म्हणजेच जनरेटर म्हणतो आपण. ठीक आहे. लाईटसाठी. We use this device to recover the heat from the exhaust gas to heat the air output from the compressor. आता कॉम्प्रेसर मधून जी हीट बाहेर पडणार आहे ती हीट आपण रिजनरेट करतो, म्हणजे परत यूज करतो. ऍज द एक्झॉस्ट पासेस थ्रू द जनरेटर बिफोर रिलीजिंग टू द ऍटमॉस्फिअर. म्हणजे कॉम्प्रेसर मधून जी हीट बाहेर पडणार आहे ती हीट काय करतो आपण, रिकव्हर करतो. कशाच्या सहाय्याने तर रिजनरेटरच्या सहाय्याने. त्याच्यानंतर बघा, कंबशन चेंबर सगळ्यात महत्वाचं. कंबशन चेंबर इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट components of the plant, as the high pressure air from the compressor enters into the heat enters it to be heated up to the high temperature 3000 farad. म्हणजे कॉम्प्रेसर पासून जी येणारी एअर आहे ती हीट केली जाते. त्याचं टेम्परेचर किती असते, 3000 फॅरेड. बर्नर इंजेक्टेड ऑइल to the chamber at high pressure to heat the air. Then we apply this high pressure, high temperature air to the gas turbine. आता ह्याचं जे वर्किंग आहे कंबशन चेंबर ते सेम तुमच्या
फोर व्हीलरचं जे इंजिन असेल किंवा मोठ्या गाडीचं इंजिन आहे त्याच्यासारखं असते. ठीक आहे. त्याच्यामध्ये प्लग नसतोय, ते लक्षात. टू व्हीलरला जसं प्लग असतोय कंबशन करण्यासाठी, तसा इथं प्लग नसतो. इथं हे जे टेम्परेचर आहे हाय टेम्परेचर एअर, त्या एअर मध्ये जर फ्युएल मिक्स झालं की तिथं कंबशन होतंय. ठीक आहे. कंबशन करायचं असेल तर त्या एअरचं जे टेम्परेचर आहे ते हाय लागते, हे ते लक्षात बघा. हे हाय टेम्परेचर कशामुळे होते तर कॉम्प्रेसरमुळे. एअर कॉम्प्रेस केली, त्याचं प्रेशर वाढतंय, टेम्परेचर वाढतंय. ते टेम्परेचर 3000 फॅरेड आहे. ठीक आहे. मग ते कंबशन चेंबर मध्ये आलं की तिथं काय होतंय, जो बर्नरचा आहे तो काय करतोय, फ्युएल इंजेक्ट करतोय. ठीक आहे. फ्युएल इंजेक्ट केल्यामुळं गरम हवा आणि फ्युएल एकत्र आले की काय होणार आहे, कंबशन होणार आहे आणि तिथं कंबशन तयार होणार आहे. ठीक आहे. हे झालं तुमचा कंबशन चेंबर. त्याच्यानंतर बघा गॅस टर्बाइन. इट इज द हार्ट ऑफ द प्लांट. गॅस टर्बाइन काय, हार्ट ऑफ द प्लांट. द हॉट हाय प्रेशर एअर पासेस थ्रू द टर्बाइन, caused the gases on the gas turbine blades expand and caused a rotation of these blades. म्हणजे जे इथून ह्या कंबशन चेंबर मधून जे फ्ल्यू गॅसेस येणार आहेत ते हे टर्बाइन वरती पडणार आहेत. टर्बाइनच्या ब्लेड वरती ते इम्पॅक्ट करणार आहे. जोरदार इम्पॅक्ट केल्यामुळे काय होणार आहे, टर्बाइन फिरणार आहे. टर्बाइन फिरल्यामुळे काय होणार आहे, त्याचा शाफ्ट फिरणार आहे आणि तो जो शाफ्ट आहे तो पुढं अल्टरनेटरला कनेक्ट केलेला असतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा अल्टरनेटर. We directly coupled an electric generator alternator with the turbine at the same shaft. म्हणजे ज्यावेळेस टर्बाइनचा शाफ्ट फिरतोय त्यावेळेस त्याला अल्टरनेटर कनेक्ट केलेला असतो. अल्टरनेटर तो कुठं कनेक्ट केलेला असतो तर टर्बाइनच्या शाफ्टला आणि जनरेटरला. ज्यावेळेस टर्बाइन फिरते त्यावेळेस अल्टरनेटर फिरतोय, अल्टरनेटर फिरल्यामुळे जनरेटर फिरते. This generator is used to convert the mechanical energy of the turbine into electrical energy. म्हणजे जी रोटेशन होते ती कुठली एनर्जी असणार आहे, मेकॅनिकल एनर्जी. ठीक आहे. त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं तर इलेक्ट्रिक एनर्जी. देन द इलेक्ट्रिक पॉवर पासेस थ्रू द ट्रान्सफॉर्मर टू द ग्रिड. म्हणजे जिथं पाहिजे तिथं आपण तिथं इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर करू शकतो. ठीक आहे. हे झालं तुमचा अल्टरनेटर. अल्टरनेटर म्हणजे काय असते तर टर्बाइनच्या शाफ्टला कपल केलेलं असतं ते आणि जनरेटर कनेक्ट केलेलं असते. ज्यावेळेस तुमचा टर्बाइन फिरते त्यावेळेस तुमचा अल्टरनेटर फिरतं. अल्टरनेटर फिरलं की त्याची मोशन कुणाला देणार आहे तर जनरेटरला. जनरेटर मध्ये काय असणार आहे, कॉइलचं वाइंडिंग असणार आहे, मॅग्नेट असणार आहे. ज्यावेळेस तो शाफ्ट फिरेल त्यावेळेस तिथं इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा स्टार्टिंग मोटर. आता हे सगळं रन करायला मोटरची गरज असणार आहे, हे ते लक्षात. बाईक चालू करायला म्हणजे बटन स्टार्ट आहे, मोटर असते. ठीक आहे. ते मोटर चालू करणं सुरुवातीला गरजेचं आहे, कायम आपण चालू करत बसत नाही. सेम कन्सेप्ट येत आहे, येते लक्षात. हे सगळे प्रोसेस रन करायची असेल तर स्टार्टिंग मोटर महत्वाची आहे. ठीक आहे. वी यूज इट बिफोर स्टार्टिंग द प्लांट टू स्टार्ट द कॉम्प्रेसर. म्हणजे प्लांट स्टार्ट करण्यापूर्वी आपण स्टार्टिंग मोटरचा यूज करतो. सिम्पली इट वर्क्स ऍज अ इनिशियल ड्रायव्हिंग कॉम्पोनंट फॉर द कॉम्प्रेसर. म्हणजे हा सुरुवातीचा ड्रायव्हिंग कॉम्पोनंट आहे स्टार्टिंग मोटर. वी ड्राइव्ह दिस मोटर विथ बॅटरी अँड कपल्ड टू द शाफ्ट ऑफ द गॅस टर्बाइन. सुरुवातीला ही मोटर चालू करायची, त्याचा जो शाफ्ट आहे तो गॅस टर्बाइनशी कपल केला असतो. देन द टर्बाइन रोटेट सेम ऑफ द प्रोड्युस्ड मेकॅनिकल पॉवर यूज्ड टू ड्राइव्ह द कॉम्प्रेसर. म्हणजे ज्यावेळेस टर्बाइन रोटेट होते त्यावेळेस काय होणार आहे, जी मेकॅनिकल पॉवर प्रोड्यूस होणार आहे त्या पॉवरनं काय होणार आहे, कॉम्प्रेसर तुमचा रन होणार आहे आणि मोटर बंद केली तर चालते. ठीक आहे. इथं बघा डायग्राम मध्ये बघा हे शाफ्ट, हे टर्बाइन आहे. ठीक आहे. ह्या टर्बाइनचा शाफ्ट या कॉम्प्रेसरला कनेक्ट केला, दिसते डायग्राम. डायग्राम दिसते का? हो सर. हा हे बघा, हे टर्बाइन जे आहे त्याचा शाफ्ट ह्या कॉम्प्रेसरला कनेक्ट केलाय. सुरुवातीला ह्याला काहीतरी मोशन द्यावी लागणार आहे. ठीक आहे. ही मोशन कशी साइन देतो आपण तर मोटरच्या साइन. मोटर कशावर चालते तर इलेक्ट्रिसिटीवरती. ठीक आहे. ज्यावेळेस मोटर चालू होते त्यावेळेस काय होणार आहे, टर्बाइनचा जो शाफ्ट आहे तो फिरणार आहे सुरुवातीला आणि त्याच्या शाफ्टमुळे हा कॉम्प्रेसर फिरणार आहे. तिथून परत ही प्रोसेस आपली कंटिन्यू चालू होणार आहे आणि आपण मोटर काय करणार आहे, बंद करणार आहे. ठीक आहे. अल्टरनेटर झालं, स्टार्टिंग मोटर झालं. त्याच्यानंतर बघा सपोर्ट सिस्टीम. सपोर्ट सिस्टीम आता या सगळ्या प्लांटला सपोर्ट करणारी सिस्टीम कुठली? इट कन्सिस्ट ऑफ ल्यूब ऑइल.
कूलिंग वॉटर, हायड्रॉलिक ऑइल, इग्निशन, फ्युएल सिस्टीम, फायर प्रोटेक्शन अँड वॉश वॉटर. म्हणजे हे जे कॉम्पोनंट आहेत कुठले, लूब ऑइल, कूलिंग वॉटर, हायड्रॉलिक ऑइल, इग्निशन, फ्युएल सिस्टीम, हे काय सपोर्ट करणार आहे. ठीक आहे. कूलिंग वॉटर असणार आहे टर्बाइन गरम झालं की ते थंड करण्यासाठी किंवा जनरेटर गरम झाल्यानंतर थंड करण्यासाठी. लूब ऑइल आहे फ्रिक्शन कमी करण्यासाठी. हायड्रॉलिक ऑइल आहे कॉम्प्रेसर मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर इग्निशन आहे, फ्युएल सिस्टीम आहे, फायर प्रोटेक्शन आहे आणि वॉश वॉटर. हे जे आहेत हे सपोर्ट करतात कशाला, तर तुमच्या गॅस टर्बाइनच्या सिस्टीमला सपोर्ट करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, समजलंय हे संकेत गाडगे, समजले? हा समजले सर. ठीक आहे. बघा हे रीड करा एकदा. ठीक आहे. परत आणखीन चांगलं समजेल. जे कॉम्पोनंट कुठले कुठले आहेत गॅस टर्बाइन मध्ये ते फक्त दिलेलं आहे. एअर इनलेट असेल, कॉम्प्रेसर असेल, तुमचा स्टार्टिंग मोटर असेल, सपोर्ट सिस्टीम वगैरे असेल. ठीक आहे. हे कॉम्पोनंट आहे, ह्याच्याशिवाय ते रन होऊ शकत नाही. आणि कुठल्या पार्टचं काय काम आहे इथे त्यांनी सांगितले. त्याच्यानंतर बघा पुढचा पार्ट आहे मेथड्स ऑफ इम्प्रूव्ह थर्मल इफिशियन्सी ऑफ कॉन्स्टंट प्रेशर गॅस टर्बाइन पॉवर प्लांट. आता हा जो गॅस टर्बाइन पॉवर प्लांट आहे त्याच्या मेथड कुठले कुठले इफिशियन्सी वाढवायची. ठीक आहे. ते पहिले आहे बघा, रिड्युसिंग द कॉम्प्रेसर वर्क बाय मेकिंग द कॉम्प्रेशन प्रोसेस क्लोज टू आयसेंट्रॉपिक इन नेचर. आयसेंट्रॉपिक प्रोसेस म्हणजे काय असते? आयसेंट्रॉपिक, एंट्रॉपी, कॉन्स्टंट एंट्रॉपी प्रोसेस. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय असते तर हीट बाहेर पण जात नाही आणि हीट आतमध्ये पण येत नाही. ठीक आहे. ते काय सांगितले बघा, दिस कॅन बी डन बाय इन्सुलेटिंग द बॉडी ऑफ द कॉम्प्रेसर. म्हणजे जे कॉम्प्रेसर मध्ये हीट तयार होते ती बाहेर जाऊ द्यायची नाही. ते कशाने अचीव करणार आपण, तर कॉम्प्रेसर जो आहे कॉम्प्रेसरच्या सराउंडिंगला आपण इन्सुलेटिंग मटेरियल जर प्रोव्हाइड केलं. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे तर हीट बाहेर जाणार नाही. ती प्रोसेस कुठली असणार आहे? आयसेंट्रॉपिक. and preventing the exchange of heat as much as possible through reversibility is practically impossible to achieve. हे प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे, पण आपण तसा 100% करू शकत नाही, पण काही प्रमाणात आपण करू शकतो. येते लक्षात बघा, जो तुमचा कॉम्प्रेसर आहे त्या कॉम्प्रेसरला इन्सुलेटिंग मटेरियल वाउंड करायचं. ठीक आहे. वाउंड केल्यामुळे काय होणार आहे, त्याची जी हीट आहे ते बाहेर जाणार नाही. हे प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे, पण तसा आपण प्रयत्न करू शकतो. त्याच्यामुळे काय होणार आहे तर तुमच्या गॅस टर्बाइनची इफिशियन्सी वाढणार आहे. हीट लॉस होणार नाही, कमी होईल. त्यामुळे तुमच्या गॅस टर्बाइनची इफिशियन्सी वाढेल. ही झाली पहिली मेथड. त्याच्यानंतर बघा दुसऱ्या मेथड मध्ये काय सांगितले तर जे गॅस टर्बाइनचे कॉम्पोनंट आहेत ते कॉम्पोनंट हाय प्रेशर साठी डिझाईन करायचे. ते लक्षात बघा, हाय प्रेशर म्हणजे एअरचं प्रेशर असेल किंवा तुमच्या गॅसचं प्रेशर असेल, हे प्रेशर सस्टेन व्हावं असं तुम्ही जे कॉम्पोनंट आहे ते कॉम्पोनंट तुम्ही डिझाईन करायचे. त्याच्यामुळे काय होणार आहे तर त्याची इफिशियन्सी वाढणार आहे. ठीक आहे. ते सांगितले बघा, डिझायनिंग द एंटायर गॅस पॉवर सायकल फॉर ऑपरेटिंग द हाय प्रेशर रेशो. दिस वुड इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ एंड स्टेट ऑफ द गॅस आफ्टर कंडिशन ऑफ हीट, thus enabling greater amount of expansion in the turbine. मग अशा वेळेस काय होणार आहे, ज्यावेळेस हाय प्रेशर कॉम्पोनंट जर एखाद तुमची गॅस टर्बाइन बनवलेला असेल पूर्ण प्लांट, तर त्याच्यामध्ये एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन हे लवकर होते. ठीक आहे. पण बस्टिंगचे जे चान्सेस आहेत ते रिड्यूस होतात. येते लक्षात बघा, हाय प्रेशरला सस्टेन करणारे मटेरियल जे आहे त्या मटेरियल पासून तुम्ही काय करायचा, तो जो प्लांट आहे तो डिझाईन करायचा. त्याच्यामुळे काय होईल, जे एअरचं कॉम्प्रेशन असेल किंवा जे गॅसचं एक्सपान्शन किंवा कॉम्प्रेशन असेल हे लवकर तुम्हाला अचीव करता येईल. त्यामुळे काय होणार आहे, त्याची इफिशियन्सी वाढणार आहे. हे झाले सेकंड मेथड. थर्ड, सिमिलर टू द पॉइंट 1, मेकिंग द एक्सपान्शन प्रोसेस ॲज क्लोज टू आयसेंट्रॉपिक वुड गिव्ह अ मच हायर वर्क आउटपुट. म्हणजे प्रोसेस जी पूर्ण आहे पूर्ण आयसेंट्रॉपिक करायची. म्हणजे जिथं जिथं आपल्याला इन्सुलेटिंग मटेरियल वापरता येईल तिथं आपण इन्सुलेटिंग मटेरियल वापरायचं, जेणेकरून त्याची जी हीट जी आहे ती हीट प्लांटच्या बाहेर जाणार नाही. तुम्ही जर कारखाने पाहिले असतील, कारखाने त्याच्या ज्या बॉयलरला जे पायपा कनेक्ट केले असते त्याच्या भोवताली असते बघा. त्याच्यानंतर हॉटेलमध्ये तुम्ही जे रोट्या वगैरे करतात त्याच्या साईडला इन्सुलेटिंग मटेरियल, भट्टीच्या साईडला इन्सुलेटिंग मटेरियल वाउंड केलेलं असते. कशासाठी, तर ती आतलं जे हीट आहे ते हीट बाहेर येऊ नये म्हणून. तशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, हा जो प्लांट आहे
कॉम्प्रेसर असेल, टर्बाइन असेल, त्याच्या बॉडी भोवती तुम्ही काय करायचं, इन्सुलेटिंग मटेरियल जे आहे ते काय करायचं, वाउंड करायचं. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, तर तो जो हिट जो आहे आतमध्ये तयार होणार हिट ती बाहेर जाणार नाही आणि हिट लॉस होणार नाही. त्यामुळे काय होईल, तर इफिशियन्सी इन्क्रीज होईल. फोर्थ बघा, यूज ऑफ फ्युएल विथ हायर कॅलोरिफिक व्हॅल्यू अँड प्रिव्हेंटिंग लिकेज ऑफ हिट ड्युरिंग द हिट ऍडिशन इन द कंबशन चेंबर आफ्टर द कॉम्प्रेशन प्रोसेस. म्हणजे जे हाय कॅलोरिफिक व्हॅल्यू जी आहे, ठीक आहे, कॅलोरिफिक व्हॅल्यू असते प्रत्येक फ्युएलची, म्हणजे त्याची पेट घेण्याची क्षमता. कॅलोरिफिक व्हॅल्यू म्हणजे काय असते, तर त्याची एखाद्या फ्युएलची पेट घेण्याची क्षमता. ठीक आहे. त्या हाय कॅलोरिफिक व्हॅल्यूचं आपण काय करायचं, फ्युएल वापरायचं. आता पेट्रोल, डिझेल, केरोसिन, ठीक आहे, पेट्रोल, डिझेल, केरोसिन ह्याच्यात सगळ्यात जास्त कॅलोरिफिक व्हॅल्यू कोणाची असणार आहे, किंवा सगळ्यात जास्त लवकर पेट घेणार आहेत, कुठलं घेणार आहे, तर समजा डिझेल असेल तर आपण डिझेल यूज करायचं. त्याच्यानंतर पेट्रोल असेल पेट्रोल, त्याच्यानंतर केरोसिन किंवा रॉकेल. ठीक आहे. म्हणजे हे जे आहे हाय कॅलोरिफिक व्हॅल्यू फ्युएलचाच यूज करायचा. कशासाठी, तर कंबशन चेंबरसाठी. येते लक्षात पाहिजे, जेणेकरून काय होणार आहे, तुमचं फ्युएल कमी लागेल आणि इफिशियन्सी इन्क्रीज होईल. ठीक आहे. ही झाली चौथी मेथड. त्याच्यानंतर बघा, preheating the air before entering the compressor as it would decrease the compressor work required. म्हणजे प्रीहिटिंग ऑफ एअर म्हणजे जी कॉम्प्रेसरला एअर सप्लाय होणार आहे ती प्रीहीट करायची. म्हणजे त्याच्यातली जी ह्युमिडिटी आहे, त्याच्यातलं जे वॉटरचं जे प्रमाण आहे ते काय होणार आहे, रिमूव्ह केल्यामुळं कंबशन तुमचं व्यवस्थित फास्ट होणार आहे. ठीक आहे. एअर प्रीहीट करायची बिफोर एंटरिंग द कॉम्प्रेसर. त्याच्यानंतर युजेस ऑफ रिजनरेटिव्ह सायकल हीट ट्रान्सफर इज युटिलाइज टू हीट लॉस इन द एक्झॉस्ट गॅसेस. युजेस ऑफ रिजनरेटिव्ह सायकल हीट ट्रान्सफर म्हणजे जे हीट लॉस होणार आहे ती परत परत यूज करण्याचा प्रयत्न करायचा, त्याला काय म्हणलंय, रिजनरेटिव्ह सायकल. ठीक आहे. म्हणजे एक्झॉस्ट गॅस पासून जी हीट किंवा फ्ल्यू गॅसेस बाहेर पडणार आहे ते परत कसे यूज करता येते, ठीक आहे, त्याचा आपण विचार करायचा. हे झाले तुमची 6वी मेथड. त्याच्यानंतर 7वी बघा, रिहीटिंग द गॅस ड्युरिंग द एक्सपान्शन प्रोसेस ऑर ऍटलिस्ट अ पार्ट ऑफ इट. म्हणजे जो गॅस आहे तो एक्सपान्शन म्हणजे टर्बाइन वरती सोडण्यापूर्वी आपण काय करू शकतो, तो रिहीट करू शकतो. येतं लक्षात बघा, जो गॅस तयार होणार आहे कंबशन चेंबरला तो टर्बाइन वरती सोडण्यापूर्वी आपण रिहीट करू शकतो, किंवा त्याचा जो काही पार्ट आहे तो पण आपण रिहीट करू शकतो. त्यानं काय होणार आहे, तुमचं ते कंबशन जे एक्सपान्शन आहे ते फास्ट होणार आहे. त्या लक्षात, जर गॅसमध्ये जर किंवा एअर मध्ये जर ह्युमिडिटी असेल, ठीक आहे, तर एक्सपान्शन होणार नाही, व्यवस्थित एक्सपान्शन होणार नाही. जर पूर्णपणे ड्राय एअर असेल तर एक्सपान्शन व्यवस्थित होईल. ठीक आहे. येते का लक्षात बघा. फॉर एक्झाम्पल, ट्रॅक्टरच्या मोठ्या टायरामध्ये आपण एअर आणि वॉटर भरतो. ठीक आहे. त्यावेळेस ते भरताना ते लवकर ट्यूब त्याची लवकर फुगणार आहे की फक्त एअर भरल्यानंतर जास्त फुगणार आहे, तर फक्त एअर भरल्यानंतर लवकर फुगणार आहे. आणि जर त्याच्यामध्ये वॉटर मिक्स केलं तर ते लवकर फुगत नाही, त्याला वेळ लागतो. त्याचा जो संदर्भ आहे तो इथं आहे. येते लक्षात बघा. जर गॅस जर आपण हीट केला, रिहीट, तर लवकर एक्सपांड होणार आहे. एक्सपांड होणे म्हणजे काय म्हणतो मराठीत त्याला, आकुंचन प्रसरण. प्रसरण पाहून एक्सपान्शन होणे म्हणजे काय, प्रसरण होणे म्हणजे एक्सपांड होणे. ठीक आहे. हे झालं तुमचं 7वी प्रोसेस. त्याच्यानंतर बघा ऍडव्हान्टेजेस. हे समजलं का, परत एकदा सांगतो बघा. मेथड, पहिली मेथड काय आहे, आयसेंट्रॉपिक प्रोसेस करायला ट्राय करायचं. म्हणजे तुमचं टर्बाइन असेल, कॉम्प्रेसर असेल, त्याच्या बॉडी भोवती इन्सुलेटिंग मटेरियल गुंडाळायचं जेणेकरून हीट बाहेर जाणार नाही. ही पहिली मेथड. ठीक आहे. त्याच्यानंतर त्या टर्बाइनचे, कॉम्प्रेसरचे जे पार्ट आहेत ते हाय प्रेशर सस्टेन करतील अशा मटेरियल पासून बनवायचं, जेणेकरून एक्सपान्शन लवकर होईल, कॉम्प्रेशन लवकर होईल. ठीक आहे. ही झाली दुसरी मेथड. त्याच्यानंतर तिसरी काय आहे, सेम एक्सपान्शन प्रोसेस जी आहे, म्हणजे कंबशन चेंबर वरती तुम्ही काय करायचं आहे, जे इन्सुलेटिंग मटेरियल आहे ते वाउंड करायचं आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, हीट बाहेर पडणार नाही. हीट बाहेर पडली नाही तर त्याचं इफिशियन्सी इन्क्रीज होईल. त्याच्यानंतर बघा हाय कॅलोरिफिक व्हॅल्यू, चौथी मेथड, हाय कॅलोरिफिक व्हॅल्यू वालं फ्युएल यूज करायचं. ठीक आहे. अवेलेबिलिटी आणि त्याचा खर्च पण बघायचा. सांगितलं डिझेल, पेट्रोल असेल, केरोसिन असेल.
डिझेल लवकर जळत असेल तर डिझेल वापरायचं किंवा पेट्रोल जळत असेल पेट्रोल वापरायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा प्रीहिटिंग ऑफ एअर प्रीहीट करायची कंबशन चेंबरला किंवा कॉम्प्रेसरला जाण्यापूर्वी एअर प्रीहीट करायची, जेणेकरून काय होईल कॉम्प्रेशन तुमचं फास्ट होईल, सॉरी तुमचं कंबशन फास्ट होईल. त्याच्यानंतर युजेस ऑफ रिजनरेटिव्ह सायकल, म्हणजे ही जी हीट आहे, जी हीट लॉस होणार आहे एक्झॉस्ट होताना, त्याचा परत यूज करता येईल का त्याचा विचार करायचा. ही झाली सहावी. आणि लास्ट कुठले, रिहीटिंग द गॅस ड्युरिंग द एक्सपान्शन. आता एक्सपांड करताना जर त्याच्यामध्ये वॉटरचं प्रमाण असेल तर एक्सपांड लवकर होत नाही. ठीक आहे. ठीक आहे. बरं, ह्याचं एक आणखीन एक एक्झाम्पल, फ्लोअर वरती पाणी ओतायचं. ठीक आहे. आणि जो बलून आहे त्या बलून मध्ये एअर सोडली ती सोडायची. कुठलं लवकर एक्सपांड होणार आहे, तर जे एअर आहे ते लवकर एक्सपांड होणार आहे, वॉटर हळूहळू एक्सपांड होणार आहे. ठीक आहे. तुम्ही एखादा ग्लास टेबलवरती ओता. ठीक आहे. टेबलवरती ओतलं आणि एका साईडला फुंकर मारा, तोंडाने फुका, तर कुठलं लवकर एक्सपांड होणार आहे, एअर लवकर एक्सपांड होणार आहे. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये काय एअर लवकर एक्सपांड होणार आहे, तर त्याच्यामध्ये वॉटरचं प्रमाण कमी असते. हे वॉटरचं प्रमाण जर कमी करायचं असेल तर काय करायचं, रिहीटिंग प्रोसेस करायची. ठीक आहे. ह्या ज्या 7 मेथड आहेत, ह्या 7 मेथडना आपण काय करू शकतो, इफिशियन्सी इन्क्रीज करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा ऍडव्हान्टेजेस, ऑपरेटिंग स्पीड इज हाय इन दिस प्लांट. आता कॉम्प्रेसर आहे, टर्बाइन आहे, त्यामुळे ऑपरेटिंग स्पीड काय आहे, फास्ट आहे. इन दिस प्लांट देर इज अ नो स्मोक कंबशन हॅज ऑकर्ड, म्हणजे जे स्मोक जो आहे, स्मोक, ठीक आहे, त्याचं जे कंबशन आहे ते होत नाही. हे ते लक्षात ठेवा, जे स्मोक तयार होतात ते स्मोक तयार होत नाही. त्याच्यानंतर गॅस टर्बाइन पॉवर प्लांट रिक्वायर्ड लेस स्पेस, ही जी प्रोसेस आहे ह्या प्रोसेसला कमी जागा लागते. द कॅपॅसिटी ऑफ वर्क प्रोड्यूस फॉर 1 kg ऑफ एअर इज हाय इन दिस टाइप ऑफ प्लांट. ठीक आहे. त्याच्यानंतर इन दिस प्लांट द लुब्रिकेशन प्रोसेस इज सिम्पल, म्हणजे लुब्रिकेशन जी प्रोसेस आहे ती कशी आहे, सिंपल आहे. हे झाले ऍडव्हान्टेजेस. समजले? अनंत कोळेकर समजले? कोळेकर आहेत का, सूरज पवार आहेत? यस सर. समजतंय ऍडव्हान्टेजेस? हो सर. ठीक आहे. बघा रीड करा एकदा, हे झाल्यानंतर आणखीन तुम्हाला क्लिअर होईल. ठीक आहे. थिअरी पार्ट आहे पूर्ण, त्यामुळं त्याच्या जे मेथड आहे इम्प्रूव्ह इफिशियन्सीच्या, ऍडव्हान्टेजेस असेल किंवा त्याचे जे कॉम्पोनंट आहेत ते परत एकदा झाल्यानंतर रीड करा, म्हणजे आणखीन तुम्हाला क्लिअर होईल. बघा लास्ट पार्ट आहे मेंटेनन्स प्रोसिजर ऑफ मेजर कॉम्पोनंट्स ऑफ गॅस टर्बाइन पॉवर प्लांट. पहिला आहे टर्बाइन. टर्बाइनचे आपण काय करू शकतो, मेंटेनन्स, म्हणजे ज्याचा ज्याचा मेंटेनन्स करता येतील असे कॉम्पोनंट आहेत. टर्बाइन आहे, कॉम्प्रेसर आहे, एअर इनटेक आहे, एक्झॉस्ट चिमणी आहे, गिअर बॉक्स आहे, कंबस्टर आहे, इलेक्ट्रिक जनरेटर, म्हणजे हे जे 7 कॉम्पोनंट आहेत त्याचा आपल्याला मेंटेनन्स करता येतो. ठीक आहे. स्टीम टर्बाइनला जे पाहिले होते तेच आहेत प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स म्हणजे काय, एखादा कॉम्पोनंट ब्रेकडाऊन होऊ नये म्हणून त्याचा पूर्वी केलेला मेंटेनन्स म्हणजेच काय, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. हे झालेलं आहे तेच आहे, काही फरक नाही. परत एकदा सांगतो, दिस टाइप ऑफ मेंटेनन्स इन्व्हॉल्व इन्स्पेक्शन, क्लिनिंग, ग्रीसिंग, टाइटनिंग etc एनी इक्विपमेंट बिफोर ब्रेकडाऊन गिव्ह सिग्नल. एखादं इक्विपमेंट जर ब्रेकडाऊन व्हायचा असेल तर तो सिग्नल देतो. ठीक आहे. मग आपल्याला लक्षात येतं की तो ब्रेकडाऊन होणार आहे, म्हणून आपण त्याचा मेंटेनन्स करतो. मग त्यात काय करतो आपण, इन्स्पेक्शन करतो, क्लिनिंग करतो, ग्रीसिंग करतो, टाइटनिंग करतो. मग ही जी सगळी प्रोसेस आहे ती कशामध्ये येते, तर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स मध्ये. ठीक आहे. समजलं? मागच्या वेळेस झालेलं होतं प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स, एखादा कॉम्पोनंट ब्रेकडाऊन होऊ नये म्हणून त्याच्या पूर्वी घेतलेला किंवा मेंटेनन्स असेल त्याला काय म्हणायचं, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. तेच लिहिलेलं आहे, इफ दोज सिग्नल्स आर परसिव्ड अँड प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन इज टेकन इट विल प्रिव्हेंट द ब्रेकडाऊन. म्हणजे थोडक्यात मशीन खराब होऊ नये म्हणून घेतलेली काळजी म्हणजेच काय, तुमचा प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हे झालेलं आहे मागच्या वेळेस तेच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा काय करू शकतो आपण, क्लिनिंग ऑफ इक्विपमेंट, ग्रीस चेंजिंग और टॉप अप. त्याच्यानंतर बघा
lubrication oil top up or replacement, tightening of bolts, cleaning of heat exchanger etc. हे झालेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कंडिशन बेस्ड मेंटेनन्स. हेल्थ ऑफ रनिंग इक्विपमेंट कॅन बी मेजर्ड बाय युजिंग सेव्हरल पॅरामीटर्स लाईक बेअरिंग, टेम्परेचर, व्हायब्रेशन, करंट, डिस्प्लेसमेंट etc. When any of parameters show abnormal reading, it indicates that the machine is not working properly. आता चालू कंडिशन मध्ये जर एखादी मशीन खराब झाली आणि त्याचा जो केलेला मेंटेनन्स आहे त्याला काय म्हणायचं, कंडिशन बेस्ड. हे पण झालेलं आहे. मग ते केव्हा कळतं, जर एखादा पॅरामीटर मशीनचा जर ॲबनॉर्मल रिडिंग दाखवत असेल तर त्यावेळेस आपण सांगू शकतो की मेंटेनन्स करावा लागेल. ठीक आहे. त्याला काय म्हणायचं, कंडिशन बेस्ड मेंटेनन्स. When any of the parameters show abnormal reading, it indicates that the machine is not working properly and it needs maintenance or replacement of some parts. Such type of maintenance is called as condition based maintenance. म्हणजे काही प्रमाणात त्याचे पॅरामीटर्स आपल्याला बदलावे लागतात, त्याला काय म्हणायचं, कंडिशन बेस्ड मेंटेनन्स. हे पण मागच्या स्टीम टर्बाइनच्या मेंटेनन्स मध्ये झालेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा रिप्लेसमेंट ऑफ बेअरिंग. ह्याच्यामध्ये काय काय मेंटेनन्स करता येतोय, रिप्लेसमेंट ऑफ बेअरिंग, क्लिनिंग और रिप्लेसमेंट ऑफ फिल्टर एलिमेंट्स, मोटार रिवाइंडिंग, चेंजिंग ऑफ स्प्रिंग etc. ठीक आहे. हे झालं त्याच्या कंडिशन मेंटेनन्स. कंडिशन. त्याच्यानंतर ब्रेकडाऊन मेंटेनन्स. दिस टाइप ऑफ मेंटेनन्स इज हायली अनवॉन्टेड इन प्लांट. इट विल अट्रॅक्ट ह्यूज मॉनिटरी लॉसेस. म्हणजे जे मॉनिटरी लॉसेस आहेत, म्हणजे तुमचं प्रोडक्ट डेव्हलपमेंट असेल किंवा तुमचं जे आउटपुट असेल हे पूर्णपणे इथं थांबते. कशामुळे, तर ब्रेकडाऊन मेंटेनन्स. इट मे इवन बी हजार्ड इन नेचर. हजार्डस म्हणजे हे धोकादायक आहे. ठीक आहे. कळालं. ब्रेकडाऊन मेंटेनन्स म्हणजे पूर्ण मशीन खराब झाल्यानंतर बिघडल्यानंतर काय करणे, रिप्लेस करणे. फॉर एक्झाम्पल मोटर असेल, बेअरिंग तुटले असेल. ठीक आहे. हे झालं तुमचा ब्रेकडाऊन मेंटेनन्स. आता ह्याच्यामध्ये काय काय असू शकते बघा, रिप्लेसमेंट ऑफ पंप, रिप्लेसमेंट ऑफ फॅन, वेल्डिंग ऑफ रॅप्चर्ड स्ट्रक्चर, मोटर रिप्लेसमेंट, रिप्लेसमेंट ऑफ गिअर बॉक्स etc. ठीक आहे. आता हा ब्रेकडाऊन मेंटेनन्स आहे. एक्झाम्पल सांगतो, क्लच प्लेट असतील किंवा लायनर असतील, आपण ते खराब झाल्यानंतर बदलतो. मग ते कशामध्ये येणार, तुमचा ब्रेकडाऊन मध्ये येणार. ठीक आहे. सर्व्हिसिंग वगैरे जे असेल ते तुमचं प्रिव्हेंटिंग मध्ये येणार. आणि कंडिशन मध्ये काय असेल तर तुम्ही हे करता बघा, पंक्चर वगैरे काढता, ती कंडिशन मध्ये येणार. ठीक आहे. कंडिशन मध्ये येणार, बरोबर आहे. किंवा प्रिव्हेंटिव्ह मध्ये येणार का, नाही. पंक्चर व्हायच्या आधी पंक्चर काढचं काढणार तुम्ही, नाही होऊ शकत. ते प्रिव्हेंटिव्ह मध्ये येत नाही. एक्झाम्पल सांगतो तिन्ही कंडिशनचे. पहिलं काय आहे, प्रिव्हेंटिव्ह. प्रिव्हेंटिव्ह मध्ये काय करणार तुम्ही, बाईकची सर्व्हिसिंग, हे कशामध्ये येणार, प्रिव्हेंटिव्ह मध्ये येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर कंडिशन मध्ये काय येणार, गाडी पंक्चर झाली तर तुम्ही पंक्चर काढता, हे झालं कंडिशन. आणि ब्रेकडाऊन मध्ये काय येणार, तुम्ही टायर खराब झाला गाडीचा पूर्ण तर तो चेंज करायला, हे कशात झालं, ब्रेकडाऊन मध्ये झालं. समजले एक्झाम्पल तिन्हीचे, समजले का? प्रसाद चव्हाण. समजलंय सर. एक्झाम्पल लक्षात ठेवा, त्याच्यावरून तुम्हाला ते जे 3 कंडिशन आहेत, प्रिव्हेंटिव्ह, कंडिशन आणि ब्रेकडाऊन, सिंपल आहे. एकदा रीड करा, तुमच्या आणखीन लक्षात येईल. ठीक आहे.